दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशा आशयाचं वक्तव्य कालच संजय शिरसाटांनी केलं होतं. मात्र या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असा दावा शिरसाटांनी केला. तसंच सोनिया गांधींना इतक्या वर्षात हिंदी शिकता आलेलं नाही असा टोला शिरसाटांनी लगावला. कोण बोलतोय, काय बोलतोय, ज्याला शिवसेना माहित नाही तोही शिवसेनेसाठी बोलायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये आणखीन आगीत तेल ओतण्याचा जो प्रकार आहे तो आता सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे मी बोललो एकत्र आले तर काय हरकत नाहीये, परंतु हे येणारच नाहीत. आता यांना आता त्या मानसिकतेकडे नाहीच येते. तुम्ही पाहिलं असेल महिनाभर पूर्वी मोदी साहेब चांगले काम करतात, त्याच्या एक महिन्यापूर्वी मोदी साहेबांसारखे काय अफजल खान काय काय उपमा देणार त्या दोघांना, अमित शहाना त्यांना. मग कधी देवेंद्र फडणवीस चांगलं पण दाखवणार, कधी देवेंद्र फडणवीसच्या विरोधात बोलणार. अनबॅलन्स झालेलं आहे आत्मे. म्हणून आता एकत्र येण्याची प्रक्रिया मला वाटतं संपलेली आहे. सोनिया गांधी इतक्या वर्ष भारतात राहिल्यानंतर सुद्धा त्यांना आणखीन हिंदी शिकता आलं नाही, हे आमच्या भारताचं दुर्दैव आहे, त्यांचं नाही, आमचं दुर्दैव आहे. म्हणूनच त्यांना या पदापासून सुद्धा दूर राहावं लागलं. आणि त्यांचे जे सुपरस्टार हिरो आहेत सुपुत्र राहुल गांधी टी शर्ट वाले, त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने त्यांची वर्तणूक आहे. म्हणून आता या गांधी घराण्याकडून दुसरं कोणतंही चांगली अपेक्षा करणं चुकीचं ठरेल.